पक्षांकडून जेव्हा वातावरण तापतं तेव्हा इकडनं वातावरण तापवणारे कोण आणि तिकडनं वातावरण तापवणारे कोण असे वेगवेगळे जेव्हा चेहरे समोर येतात, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाकडनं नेहमीच आघाडीचं नाव असतं डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचं. आज स्टुडिओत आपल्यासोबत टू द पॉईंटमध्ये ते आपल्यासोबत टू द पॉईंट गप्पा मारणार आहेत. तुमच्या गाडीवरती एक हल्ला झाला, काही अज्ञात हल्लेखोरांनी किंवा एका संघटनेच्या एका राजकीय नेत्यांच्या समर्थकांनी गाडीवरती हल्ला केला. त्या स्टेटमेंटमुळे तुमच्या एका स्टेटमेंटमुळे हल्ला झाला असं म्हणतात. तुमचं साधारणपणे या सगळ्या बघण्याचं काय दृष्टिकोन आहे सगळं? मला वाटतं की छत्रपती राजर्षी शाहू हे बाबासाहेब आंबेडकरांचे आदर्श होते. किंबहुना बाबासाहेब आंबेडकरांना घडवण्यातच राजर्षी शाहू महाराजांचा मोठा वाटा होता. संविधानाची समता आणि बंधुत्व ही जी मूळ भूमिका आहे ही फुले आणि शाहू यांच्याकडनं आली. शाहू महाराजांचं त्यावेळेसचं शोषितांबद्दल जे प्रेम होतं ते जगात कोणी पाहिलं नव्हतं. वन ऑफ द फ्यू किंग्स एक्झिस्टिंग ॲट दॅट टाइम एवढं आपल्या जनतेविषयीचं प्रेम हे कोणीच बघितलं नव्हतं. बोर्डिंग स्कूलची सुरुवात की सगळ्या समाजातील सर्व घटकांनी शिकलं पाहिजे कोणी केली? राजर्षी शाहू महाराजांनी केली. मुस्लिम बोर्डिंग, मुस्लिमांसाठी शाळा, मागासवर्गीयांसाठी शाळा, मराठा समाजासाठी शाळा, बोर्डिंग म्हणजे गावातली पोरं कोल्हापुरात येऊन शिकली पाहिजेत हा त्यांचा प्रमुख उद्देश होता. दलितांच्या बद्दलचं त्यांचं प्रेम सर्वश्रुत आहे. 1920 ला झालेल्या माणगाव परिषदेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना प्रमुख वक्ते म्हणून बोलवलं, अध्यक्षस्थान दिलं होतं. आणि ते अध्यक्षस्थान स्वीकारल्यानंतर त्या भाषणातच त्यांनी सांगितलं की बसलेल्या समोरच्यांना असं हे करत की तुम्हाला तुमचा नेता मिळाला, तुम्हाला तुमचा आवाज मिळाला. आणि त्यांनी बाबासाहेबांकडे बोट दाखवलं. ही शाहू महाराजांची ओळख आहे. आरक्षणाचे पायनियर ते, जनक आरक्षणाचे भारतातलं. कर्मकांडाविरुद्ध त्यांची भूमिका होती. म्हणजे पुरोगामी महाराष्ट्राची ओळख ही फुले शाहू आंबेडकर, शिव फुले शाहू आंबेडकरांची. बरोबर. हा वारसा जेव्हा पुढे जातो तेव्हा त्या वारशाकडनं महाराष्ट्राला काही अपेक्षा असतात. आणि ते तर राजे आहेत. आपल्याकडे अजूनही नाही म्हणायला गेलं तरी एक असं ज्याला आयडॉल वर्शिप म्हणतो किंवा परंपरेने आपण अजूनही ते राजा महाराजांना मानतो. त्या महाराजांचे वंशज म्हटलं अधिक असतं ते त्या गादीचा सन्मान करतो. बिलकुल. त्या गादीवर बसलेल्या माणसानेही त्या गादीचा सन्मान राहील असं वागायला हवं. आपण जर अशी भूमिका घेतली की ज्याच्यामुळे दंगा पेटतो आणि त्या दंग्यात काय झालं तर तुम्ही राहिलात बाजूला, भलत्यांनीच येऊन अख्खा दर्ग्याचा कब्जा घेतला, तिथे तोडमोड केली, गावात घुसले, गाव लुटलं, सोनं नाणं सगळं पळवून नेलं, बायकांना मारलं, पोरांना मारलं. तिथे हिंदू बघितले नाहीत, मुसलमान बघितले नाहीत, मस्जिदीमध्ये गेले, मस्जिद तोडली. आता मला सांगा, कोल्हापूर सारख्या म्हणजे करवीर नगरीमध्ये हा भाग होता ना, हा विशालगड हा ताराराणीचं हे होतं, म्हणजे कॅपिटल ऑफ राजधानी होती. म्हणजे ताराराणीनी पण तो दर्गा बघितला असणार. त्यांचीच ही वंशवळ आहे ना. मग ही वंश परंपरा जपणं आपलं काम नाही काय? आपल्यामुळे ठिणगी पडू शकते असं वागणंच मुळी चुकीचं आहे. पण मग हेच तुम्ही तुमच्यासोबत होते अगदी आतापर्यंत लोकसभा निवडणुकांपर्यंत. त्यांच्या वडिलांना जेव्हा निवडणुकीची उमेदवारी दिली गेली महाविकास आघाडीकडनं, काँग्रेसचे उमेदवार होते, प्रचारात जरी ते नसले तरी त्या काही सभांमध्ये सुरुवातीला यायचे, असं होतं ना कुठेतरी. मग तुम्ही त्यांच्यासोबत एकेकाळी होतात. फार जुनी, महिनाभरापूर्वीची गोष्ट आहे, जास्त जुनी नाही. ते माझ्या बरोबर होते म्हणून ते काही बोलतील. बिलकुल असं नाही. आपल्या भूमिकेबद्दल आपण साफ असं. पण मग आवडसाहेब, कोल्हापूरमध्ये वारंवार या घटना होत्या. कोल्हापूर असं लॅब बनत चाललंय का तुम्हाला वाटतं? कोल्हापूर लॅब नाही बनत आहे. बघा, ही घटना पहिली नाही. अशा तुम्ही जर थोडंसं मागे जाल ना, म्हणजे आजपर्यंतच नाही, अगदी कॉम्रेड पानसरेंपर्यंत तुम्ही जाल, म्हणजे तिथे कुठेतरी एक हिंदुत्वाची लॅब बनत चालली, एक टेस्टिंग जिथे होतं या गोष्टीचं. पुरोगमित्व हे जन्माला घातलंच कोल्हापूरने. हो, म्हणून त्याच कोल्हापूरचं वातावरण बिघडवण्यासाठी
आता कोल्हापूरमध्ये दंगल झाली काही दिवस. हो. माझा रिपोर्ट असा आहे की नाकाबंदी करायची होती. जी. पोलिसांनी नाकाबंदीची परमिशन मागितली. आता ते काय परमिशनच दिली नाही नाकाबंदीची. त्यामुळे कोल्हापूरच्या दंगलीतल्या सीसीटीव्ही बघितल्यानंतर किंवा तिथल्या गाड्या फिरताना बघितला की जे दंगेखोर दंगा करत होते त्या गाड्यांचा नंबर बघा. सगळे आलेले सांगली, पुणे, कोण? सगळे धारकरी. धारकरी. अच्छा. आता हा दंगा सुद्धा म्हणजे मी त्यांना खरं तर काल चुकून बोललो की त्यांना मी अरे तुरे करीन. मी काल रागात होतो म्हणून बोललो. हम्म. संभाजीराजेंनी विचार करावा शांतपणाने बसून. हा दंगा कोणी केला? हम्म. त्यांचं नाव पुढे झालं. चुकी त्यांची आहेच. पहिली ठिणगी त्यांनी टाकली की चला आपण जाऊया वगैरे. ते येस तो दंगा होऊन मोकळून लुटून गेले होते संभाजी भिडे. हम्म. म्हणजे संभाजीबाईंनी केलं. तुम्ही इन्स्ट्रुमेंट झालात ना फक्त. हम्म. आणि राजा इन्स्ट्रुमेंट होतो हे वाईट आहे ना. हम्म. तुम्ही तुमच्या आता असं वडिलांना म्हणताय. जावं लागलं त्या गावात. तुमच्या वडिलांना तुमच्या विरोधात भूमिका घ्यावी लागली. हम्म. म्हणजे जे छत्रपती शाहू म्हणजे राजर्षी शाहूंप्रमाणे शाहू महाराज वागले. आत्ताचे शाहू महाराज म्हणजे आत्ताचे खासदार. हम्म. ती कोल्हापूरची परंपरा आहे ना. कोल्हापूरची एक वेगळी परंपरा आहे. त्या परंपरेला जपलं पाहिजे. तुम्ही आता असं म्हणालात की ते त्यांचा दोष त्यात फारसा नाही. त्यांनी फक्त नाही नाही त्यात नाही नाही असं त्यांचा दोष आहेच. हा. तुम्ही आग लावणार आणि बाजूला बसणार असं नाही चालत. आपल्या आगीचा फायदा कोण घेणार? संभाजी भिडेनी परफेक्ट काम वाजवलं. अच्छा. हे बोलले, त्यांनी तिथे तोडफोड करून मोकळे झाले. हे तिथे जायच्या आत सगळा खेळ कार्यक्रम संपवलेला होता. पण मग बाकीच्या विरुद्ध कुठे कारवाई होताना दिसत नाही त्याच्यावर. कारवाई वगैरे बद्दल अपेक्षा करू नका. पण मग कसं ना, तुम्ही याच्यावरती एवढी भूमिका घेताय स्पष्टपणे. आम्ही जे बघतोय तर तुमच्या पक्षाकडनं तुम्ही बोलताय किंवा एक दोन तिकडची स्थानिक मंडळी बोलतात, पण पक्षावरती ओव्हरऑल फार पक्षाची मंडळी बोलताना दिसत नाही. त्याचं आमचं ऑब्झर्वेशन आहे पत्रकार म्हणून. प्रत्येकाची आपापल्या भूमिका असतात. प्रत्येकाच्या आपापल्या स्टाईल असतात. प्रत्येकाची एक वेगळी. प्रत्येक जण माझ्यासारखाच असू शकेल अशी अपेक्षा करणं चुकीची आहे. पण पक्ष म्हणून पण एक भूमिका असते ना. आहे ना. तो भारताचा प्रमुख प्रवक्ता म्हणून माझ्याकडे आहे ना ती जबाबदारी. मी ती जबाबदारी पार पाडतोय. आणि पवार साहेब नेहमीच सांगतात जितेंद्र आव्हाड जे बोलतो ती पक्षाची लाईन आहे. पण बाकीचे लोक म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात विशेष करून त्या लोकांनी बोलायला हवं या विषयावर. पण काय सगळ्यांनीच का बोलावं? पण का बोलू नये? पण का बोलावं? त्यांच्याकडे आहे ना एक खंबीर सगळ्या बाजूने अंगावर घेणारा, बोलणारा, लोकांना अंगावर घेणारा, लोकांच्या अंगावर जाणारा आहे ना एक बसलेला. कशाला सगळ्यांनी करावं? कसं आहे ना, म्हणजे तुम्हाला त्यातनं ना पक्षाला किंवा तुम्हाला व्यक्तिगत तुम्हाला तर माहिती आहे, तुम्हाला ट्रोलिंग करताना काय तुमच्याबद्दल मला जितुद्दीन म्हणतात. हा. मला वाईट नाही वाटत हो. साने गुरुजी आहेत ना. हा. साने गुरुजींना काय म्हणायचे? साने मुल्ला. साने गुरुजी. साने मुल्ला म्हणायचे त्यांना. साने मौलवी, साने मुल्ला. चालतं ना. आपल्या भूमिकेबद्दल कोण काय विचार करतो याचा कधीच विचार करायचा नसतो. पण तुमची म्हणजे तिथे भावना आहेत त्या लोकांच्या, म्हणजे बऱ्याचदा इव्हन तो जो तिथला धारकऱ्यांचा वर्ग असेल का तिथले जे त्या विशिष्ट जागेविरुद्ध ज्यांची हरकत आहे तीच मंडळी आम्हाला रायगडावरती बऱ्याचदा दिसतात. त्यांचं म्हणणं आहे. तुमचं त्याच्याबद्दलचं काय मत आहे? की समजा ते त्यांचं म्हणणं आहे की हे अतिक्रमण आहे, इथे नसायला हवं. तुमचे त्याबद्दल काय व्ह्यूज असतील? ते अतिक्रमण आहे नसेल ठीक आहे. हायकोर्टाचा स्टे होता ना. जिल्हाधिकाऱ्यांना माहित नाही. म्हणजे ऐकतच नव्हते ना. त्यांना तिथे जाण्यापासून रोखलं गेलं, पण नंतर थांबले. हे 5 तारखेला विशालगडाच्या लोकांनी दिलेलं पत्र आहे जिल्हाधिकाऱ्यांना की आमच्या गावात काहीही घडू शकतं. आणि तिथे हिंदू मुसलमान सगळे राहतात. हो. ते काय आत्ता निर्माण नाही झालं ना. 1100 साली बांधलेला तो हे ज्याच्या बाजूला स्वतः शिवाजी महाराज राहिलेत. विशालगडावरनं जेव्हा सिद्धी जोहरचा वेढा पडला जेव्हा ते आले आणि बाजी प्रभू मागे थांबून त्यांनी तो खिंड लढवली. अख्ख्या इतिहासात. त्याच्यानंतर ते इथे राहिले होते आणि इथनं ते रायगडावर गेले. त्यामुळे हिंदू त्या परिसरातच हिंदू मुसलमान असाच आहे.
20% हिंदू मुसलमान आहेत, 10% मुसलमान आहेत, बाकी बहुसंख्याक हिंदू आहेत. एक दंगल नाही झाली हो. 200, 400, 500 वर्षात, नजीकच्या 10 वर्षात देखील दंगल नाही झाली. हम्म. मग असं काय झालं की तुम्ही दंगली करायला लागले? अतिक्रमण आहे ना, हायकोर्टाचं स्टे आहे, जिल्हाधिकाऱ्यांना माहित नव्हतं काय? आणि पावसाळ्यात कुठलंही राहतं घर तोडायचा नाही, हा शासनाने निर्णय नियम. 98 साली घेतलाय. त्याचा GR जिल्हाधिकाऱ्याकडे नाही. अच्छा, इथे पोलिसांना सांगण्यात आलेलं आहे, 5 तारखेला हे पत्र दिल्यानंतर 12 तारखेला तीच मंडळी जाऊन पोलिसांना भेटतात आणि सांगतात की आम्हाला भीती वाटते, काहीतरी होणार आहे. हम्म. नाही तर कुणकुण होती ना त्या लोकांना. पोलिसांनी का नाही, असा एकच रस्ता आहे वरती जायला. 10 पोलीस थांबले असते ना, कोणी चढूच शकलं नसतं वरती. हा ठरवून केलेला कट आहे हो, कारस्थान आहे. कट मध्ये तुम्हाला काय म्हणायचं की स्टेट स्पॉन्सर्ड स्टेट स्पॉन्सर्ड आहे, स्टेट स्पॉन्सर्ड, ऍब्सोल्युटली स्टेट स्पॉन्सर्ड. का? असं आहे की आजचा जो सर्वे दिसतोय, आजचं जे वातावरण दिसतंय, त्याच्यात पश्चिम महाराष्ट्रामध्ये महायुती साफ होताना दिसते. बरं. याचा हिस्टॉरिकल हे घेऊया आपण. 2009ला एक छोटी दंगल सांगलीत झाली एका मिरजेची. पिक्चरवरनं. मिरजेची दंगल. त्याच्यानंतर मिरजेची दंगल झाली, देखाव्यावरनं. एका देखाव्यावरनं. जी. आणि लगेच निवडणुका लागल्या. त्याचा फटका काँग्रेसला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बसला. ह्या त्याचाच हे होता, परिपाक होता. फक्त एवढं झालं की विशालगडाच्या भावनिक जो हे आहे, नातं आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या, म्हणजे जसं तारा राणीचा तो हे आहे, कॅपिटल होतं, राजधानी होती, एक भावनिक नातं आहे ना, तिथनच तुम्ही दंगा सुरू करणार असाल तर कसं जमेल? पण मागे जेव्हा प्रतापगडावरती असं अतिक्रमण काढलं गेलं तेव्हा त्याचा एवढा बॅकलॅश आला नाही, आताच का असं वाटतं तुम्हाला? बॅकलॅश आलाच नसता. तोडण्याचा दिवस, पाऊस, ही जर दंगा वरती दर्ग्याच्या वरती चढून ते घुम्मट तोडणं, हे 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 चालणारच नाही. हे तर म्हणजे दरोडेखोर अतिरेकी हे झालं. बनियान मधला बुद्धाचा पुतळा तोडला, अख्ख्या जगाने शिव्या घातल्या की नाही त्याला? तिथे धर्म नसतो. आज 1200 वर्षापूर्वीचा दर्गा आहे, त्याचं एक हिस्टॉरिकल व्हॅल्यू आहे. आपण तिथे शिवाजी महाराज कुठे राहिले असतील, ताराराणी कशा राहिल्या असतील, याचा विचार करतो. हा, आणि एकदम छोटी जागा आहे. असं काय विशालगड म्हणजे फार मोठा असा किलोमीटर मध्ये पसरलेला असं काही नाही ना. तुम्ही निवडणुकीचा उल्लेख, तुम्ही म्हणता निवडणुकांसाठी केलं जात आहे सगळं, निवडणुकांच्या पूर्वी हे पोलरायझेशन करण्यासाठी 4-5 जण सोडली जातील. ते पोलरायझेशनचं काम करतील. कारण का ह्यांनी जात वापरून बघितली, 2 वर्षापासून ते जातीचं राजकारण करतायत, त्यामध्ये फार यश त्यांना येत नाहीये. आता धर्माचं राजकारण करतील. मला नाही वाटत आता महाराष्ट्रामध्ये धर्माचं राजकारण चालेल. जातीचं तर सुरू आहे ना? जातीचं सुरू आहे, कुठे यश मिळतंय? पण त्यांचं असं म्हणणं म्हणजे जो सध्या ओबीसी वर्सेस मराठा वाद सुरू आहे, त्याला पूस कुठून तरी तुमच्या पक्षाकडनं लावली जाते, सार वारंवार आरोप असं आहे. मराठ्यांना आंदोलन म्हणजे मराठ्यांना आणि ओबीसी समाजाला आश्वासनं कोणी दिली? आम्ही दिली. शिवाजी महाराजांची शपथ कोणी खाल्ली? आम्ही खाल्ली. मी तर विधानसभेत भाषण केलंय. तुम्ही आरक्षणाचं लालूच दाखवून ह्या दोघांना एकमेकांविरुद्ध भिडवत आहात, कोंबडे झुंजवतात. जे सांगायचं राजकारणात ते स्पष्ट सांगायचं असतील. कदाचित लोकांना माझी भूमिका आवडत नाही की मी स्पष्ट बोलतो, पण असं आहे की तुम्ही सिन्नरचे आहात, मी सिन्नरचा आहे. आता माझा तर गावाची कधी संबंध नाही आला, माझा आहे अजून. पण 12 बलुतेदार आहेत ना आपल्याकडे. जी. नावी आहे, कसाई आहे, लोहार आहे, चांबार आहे, सगळे आहेत ना. त्याच्यातच मराठे पण आहेत. या बहुजन समाज जो एवढे वर्ष एकत्र राहिला गावागावामध्ये, त्याच्यामध्ये कशाला टाकायची? तेच तर म्हणतो ना मी. आरोप असा केला जातो की त्यांना कुठेतरी, म्हणजे मनोज जरांगे पाटलांचं जे आंदोलन सुरू आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या किंवा शरद पवारांच्या आशीर्वादाने सुरू, असं वारंवार शरद आरोप. पवारांचा काय असा आहे की महाराष्ट्रात म्हणजे हत्तीने मुंगी जरी मारली किंवा मुंगीने हत्ती जरी मारला तर मुंगी पवारांनी सोडली, नाही तर हत्ती पवारांनी सोडला. पवार साहेबांशिवाय तुम्हाला राजकारण जमत नाही. पवार साहेब कशालाही करतील. तुम्हाला राजकीय दृष्ट्या पकडणारे ते
तर त्यांना तुम्ही कसं काही आरोप करता मी त्यांच्यावरती काय संबंध? नाही, त्यांचं म्हणणं आहे की काही नेते जी आर्थिक रसद दिली जाते, तुमच्या पक्षाचे एक नेते स्थानिक राजेश टोपे त्यांच्याकडनं मदत दिली जाते वगैरे वगैरे, अरे हे अशा हे प्रकारचे हे अशा प्रकारचे आरोप तुम्ही कधीही करू शकता, कुठेही करू शकता. तथ्य नाही. आरोप करायला काय जातो? असाही एक हा झाला एक आरोप. दुसरा आरोप हाही केला जातो की इतकी वर्षात मग मराठा आरक्षणाचा प्रश्न शरद पवार सोडवू शकले नाही. त्यांची एवढी शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातनं बाहेर पडले हम्म, 1995 साली. जी ते नंतर पदत कधी महाराष्ट्रात आलीच नाहीत. हम्म, हं? जी आम्ही मराठ्यांना आरक्षण दिलं होतं. हम्म, नारायण राणे समितीचा अहवाल होता. हम्म, बरोबर आहे. ते कोर्टात टिकलं नाही. 14ला. आता तेच म्हणतात की आम्हाला टिकणारं आरक्षण द्यायचं आहे. आता आम्ही जर म्हणतो सरकार द्या ना, ते लॉलीपॉप देऊ नका चोखायला. हम्म, माझं म्हणणं एवढंच आहे हम्म, की ज्याला द्यायचं त्याला द्या. इथे गुळ लावून फक्त गुळ दिसतोय पण जीभ जात नाहीये, असं नाही करायचं. त्याच्याने समाज संतापतो. हम्म, समाजाला आशेचं हे लावू नका. हम्म. म्हणजे ह्याच्यामुळे काय झालं ना दावडसाहेब, एक म्हणजे तुम्ही स्वतः ओबीसी समुदायाचं नेतृत्व करता, तुम्ही त्या समाज घटकातून येतात देखील. ओबीसी विरुद्ध मराठा हा कधी नव्हे तो महाराष्ट्रात टोकाला गेलेला वाद बघायला मिळतो. तुम्ही बघितलं बीडमध्ये काय झालं, अक्षरशः गावांमध्ये एकमेकांवरती बहिष्कार टाकणे, एकमेकांना दुकानातून वस्तू घेऊ न देणे. मी तुम्हाला माझं भाषण हम्म, पाठवून देईन. जी विधानसभेतलं पहिलं भाषण याच्यावरती. जी मी कोणाबद्दलही बोललो नाही. मी हेच बोललो की सामाजिक जी चादर आहे आपली, हम्म. ती सामाजिक चादर फाडतात, अख्खं गाव विभागलं जाईल. तुमचेच एकेकाळचे सहकारी आता ते भले तुमच्या वेगळ्या पक्षात असले, तुमच्याच नावाच्या, ते गावोगावी जाऊन भाषण करतात, छगन भुजबळ, आणि त्यांचा आक्रमक हे असतो. ओबीसी त्यांच्या मागे उभे राहत आहेत. अनेक लोक मराठा आरक्षणाच्या विरोधात ओबीसी उपोषण आता सुरू झालेलं आहे. असं माझं, तुम्ही एक दुसऱ्याच्या विरोधात कशाला लढतात? हम्म, तुमचं आरक्षण वेगळं आहे, ह्यांचं आरक्षण वेगळं आहे. हम्म. 27% आरक्षणाला ते हलूच शकत नाही ना. असं हा प्रश्न खरं तर राज्याचा नाहीच, हा प्रश्न आहे केंद्राचा. हम्म, तुम्हाला 50%च्या वरती आरक्षण न्यावंच लागेल आणि त्याच्यासाठी तुम्हाला जातीय जनगणना गरजेची आहे. हम्म, जातीय जनगणनेवर बीजेपी बोलतंय का? हम्म. जातीय जनगणना बिहारमध्ये झालं, काय आला रिझल्ट? की 85% बिहार मधली लोक बहुजन आहेत. हम्म. त्यांना ते दिसू द्यायचं नाहीये. बहुजन समाजाच्या हातातलं मजबूत आहेत, हे जर चित्र तयार झालं तर आपल्याला धोका आहे हे त्यांना माहिती आहे. आमची मागणीच आहे की तुम्ही करा ना एकदा, मग लोकसंख्येची गणना करा आणि सांगा किती आहेत, कोण आहेत. जिसकी म्हणजे जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी. दे दो उनकी भागीदारी. नाही, पण आता म्हणजे तुम्ही आता म्हणता सरकारमध्ये अजित पवार देखील आहेत. म्हणजे अजित पवार ह्या सरकारचा भाग आहेत. तुमच्या पक्षाचे पूर्वीचे नेते राहिलेत ते देखील आता याच्यात भूमिका, पण त्यांच्याबद्दल फार मनोज जरांगे बोलत नसे तरी सुद्धा त्यांची जबाबदारी आहे ही सरकारची, याच्यावरती निर्णय ते जात आहेत. म्हणजे इनफॅक्ट ते तर केंद्रीय नेतृत्वाला जाऊन भेटत असतात दिल्लीत. अगदी हल्लीच भेटले जाऊन, त्याच्यावर फार मोठी कॉन्ट्रोवर्सी देखील झाली. पण मग त्यांच्याकडनं तुम्ही त्यांच्याबद्दल काय बोललात ना, की अजित पवारांकडनं काय अपेक्षा, उपमुख्यमंत्री म्हणून हा प्रश्न सुद्धा. ते कधी भूमिका घेतील असं मला वाटत नाही. बरं, बीजेपी जे सांगेल तेच ते बोलतील. बीजेपीच्या विरोधात ते कधीही भूमिका घेणार नाहीत आणि अजितदादा कधीही भूमिका घेत नसतात. मी खूप जवळनं त्यांना बघितलंय. बरं, पुरंदरेच्या वेळेस जेव्हा मी शिवाजी महाराजांबद्दल खोटा इतिहास लिहिला गेलाय असं म्हणून जेव्हा टीका केली बाबासाहेब पुरंदरेंवर, ते हे आंदोलन मागे घे असे आदेश मला त्यांच्याच जवळच्यांकडनं आले. अच्छा. आणि मी नाही घेतले. मी सांगितलं माझा अभ्यास आहे त्याच्यावर, मी बोलणार. मला एक सहज आता ह्या मुद्द्यातून विषय मला आठवला. तुमचं म्हणजे मी तुम्हाला बघतोय अनेक वर्ष, आम्ही सत्तेत असताना राष्ट्रवादी काँग्रेस जेव्हा आली तेव्हापासून बघतोय, तुमचं आणि अजित पवारांचं कधी फारसं पॉलिटिकली जमलं नाही असं आमचं ऑब्झर्वेशन आहे. करेक्ट मी इफ आय एम रॉंग. जमलं नाही असं काही नाही, पण मी तसं लांबच राहायचो, कारण मला भीती वाटायची. कसली? अजित पवारांची भीती वाटायची मला. का? कारण ते कधी कोणाचाही अपमान करतात. अच्छा.
कधीही कोणाचाही अपमान करतात. जर ते स्टेजवरती आर आर पाटलाचा अपमान करू शकतात, हो. हा असा चायनात जाऊन पण थुंकेल, आपल्याला सहन नाही होणार. आणि ते उगाच मग नंतर भांडण, त्याच्यापेक्षा आपला मग 4 हात लांबच राहायचं. हं. मी त्यांच्याकडे कधी जवळ गेलोच नाही, कधीच नाही. हे तुम्हाला कारण वाटतं का अजित पवारांच्या मग राजकीय दृष्ट्या ते फार त्यांना जिथपर्यंत पोहोचायचं होतं त्यांची जी अम्बिशन आहे तिथपर्यंत म्हणजे मुख्यमंत्री पदाचा अगदी स्पष्ट त्यांचा हा स्वभाव आळाला असं वाटतं तुम्हाला? नाही मला हे तुमचं एक एक ऑब्झर्वेशन विचारतोय मी, तुम्हाला पॉलिटिकल कमेंट विचारत नाही या स्वभावामुळे. नाही. आता ते रिसेंटली अजित पवारांनी एक स्टेटमेंट केलं, म्हणजे अर्थात ते डिनाय करतात ते दिल्लीला भेटींसाठी जायचे, वेश बदलून जायचे असं एक स्टेटमेंट आलं होतं. दिल्लीत काही पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये अर्थात ते आलं होतं, कॅमेऱ्यावर नव्हतं ते. पण त्याच्यावरनं खूप राजकारण बघतो. त्यांनी थेट चॅलेंज दिलं की हे आरोप प्रूव्ह करून दाखवा. जर हे आरोप साबित झाले तर मी राजकारण सोडेल, नाहीतर ज्यांनी संसदेत आरोप केले त्यांनी राजकारण सोडावं असं अजित पवार म्हणतात. म्हणजे सुप्रिया सुळेंनीच केला आरोप. असं आहे की राजकारण सोडीन वगैरे, हारल्यानंतर मी मिशी काढीन असं ते म्हणाले होते. काढली का? प्रश्न आहे की एकतर अनौपचारिक गप्पांमध्ये आपण काय बोलावं ह्याला मर्यादा असल्या पाहिजेत. अच्छा. आणि प्लस तुम्ही त्याला फोन करून सांगता बातम्या लावा, अनौपचारिक गप्पांच्या बातम्या लावा. अशा दिल्लीच्या पत्रकारांना फोन गेले. बर मी त्या दिल्लीच्या पत्रकारांबरोबर 2 तास गप्पा मारत बसलो होतो. बर ज्या दिवशी तारखेला गेलो ना, परवा का तेरवा, म्हणजे हम्म, ह्या हम्म. मागच्या आठवड्यात जेव्हा तारीख होती, ही कॉन्ट्रोवर्सी बाहेर येण्याच्या आधी, बर. तर त्याच पत्रकारांनी हसत हसत मला सांगितलं अच्छा. की अशी असं असं ते बोलले. आणि मग आम्हाला फोन पण आले की लावा वगैरे. म्हणजे काय, पण बहुधा सर्वच माध्यमांमध्ये याची बातमी आली नाही होती. ठीक आहे ना, मला म्हणजे सर्वच माध्यमांमध्ये कशी आली? हो. एखाद्याने सांगितलं असतं तर खोटं सांगितलं असतं. सर्वच माध्यमांत खोटं बोलतात काय? कधी कधी बोलल्यानंतर ती जबाबदारी स्वीकारण्याची पण हिंमत असावी लागते. तुम्ही बहुरूपीच आहात ना. म्हणजे तुम्ही दिल्लीत एक रूप दाखवलं आणि नाशिकमध्ये आज वेगळंच रूप दाखवलं. म्हणजे तुम्ही कपडे बदलून नवीन बहुरूपी, असं ते बहुरूपी हा मागासवर्गीयांमधली एक कम्युनिटी आहे बहुरूपी. हम्म. तसे तुम्ही आज दिल्लीला वेगळ्या रूपात होतात, आज नाशिकला वेगळ्या रूपात होतात, बहुरूपी. का बरं त्यांनी थेट चॅलेंज दिलेलं आहे की तुम्ही प्रूव्ह करा. तुम्ही खरं तर तुम्ही संसदेत उचलला मुद्दा. कसं आहे? प्रूव्ह कसं करणार? बिचारे ते पत्रकार, नाही नाही, पण त्यांनी कसं काय आहे? बाहेर येऊन सांगावं का काय? मी का तुम्ही म्हणतोय, आम्हालाच बोलला होतात. नाही, अडचण मी का म्हणतो मी माहिती तर आहे? नावं घेऊ शकतो कोण कोण बोललंय, मला कोण कोण बोललंय. अहो काही संपादकांसमोर बोललेत ना ते. बरं. जाऊ द्या, सोडून द्या विषय. नाही, काय झालं आपण त्यांना खरं मानूया. अजित पवार हे कधी खोटं बोलत नाही. नाही ऑन अ सिरियस नोट काय झालं, हा मुद्दा संसदेत उपस्थित केला गेला. सुप्रिया सुळेंचं म्हणणं आहे, इव्हन संजय राऊत तुमच्या महाविकास आघाडीचे एक नेते, त्यांचं म्हणणं आहे की असं वेश बदलून जाणं इट्स अ सिरियस ब्रीच ऑफ सिक्युरिटी. कारण तिथे जाताना तुम्हाला आयडेंटिटी तुमची तुम्हाला दाखवावी लागते, तुम्हाला तुमच्या याच्यावरची नावं जे खरं आहे काही तपासलं जातं. यांच्यावर जरा हा राष्ट्रीय सुरक्षेशी कुठेतरी आहे झालेला. ना, कसं कसं आहे ना, ते काहीतरी नाव काहीतरी वेगळं लिहायचं, काहीतरी पवार वगैरे काय लिहायचं. ए पवार असं त्यांच्या ए बातमीत पवार. हां. तुमचं आधार कार्ड कशावर आहे? जी. तेच नाव तुमच्या बोर्डिंग पासवर पाहिजे, हम्म. त्याच नावाने एअरलाईन्सचं तिकीट निघालं पाहिजे. इज दिस नॉट ब्रीच ऑफ सिक्युरिटी? उद्या मी तिकीट काढलं, हम्म. जे सतीशे, कोणाला काय कळणार आहे? कोण कोणाच्या नावावर ट्रॅव्हल करेल? असं नाही होणार. दिस इज ब्रीच ऑफ सिक्युरिटी, इन पर्सनिफिकेशन आहे ते. पण तुम्ही आता म्हणतात की ते त्यांनी फोन केले बातम्यांचा. आम्ही मधल्या काळात बातम्या वाचल्या की ते आता एक वेगळ्या पद्धतीने नवीन स्वरूपात अजित ते पवार काहीतरी डिझाईन बॉक्स वगैरे काहीतरी नवीन घेतलाय 200 कोटी रुपयाचं. त्याच्यानंतर बदललेले अजितदादा दिसत आहेत, ते गुलाबी गुलाबी अजितदादा दिसत आहेत. म्हणजे ते 200 कोटी रुपये खर्च करतायत आणि आमची पोरं, गरीब घरातली पोरं, बिचाऱ्यांनी पवार साहेबांच्या बरोबर असलेली पोरं 200 रुपयामध्ये बॅटिंग करतायत. पण मग आता या तुम्ही म्हणतात की रिसोर्सफुल आहेत, त्यांनी एवढी मोठी एजन्सी तयार केली आहे, या रिसोर्सेसचा तुम्ही कसं लढणार आहात? म्हणजे तुमच्या काय प्लॅन तुमचा आहे? लोकसभेमध्ये सुद्धा त्यांचे रिसोर्सेस मजबूत होते. हम्म. प्रत्येक मतदारसंघामध्ये जवळजवळ 100 कोटी रुपये गेले होते. तरी आम्ही 31 वर गेलो ना. पैशाने तुम्ही मराठी माणसाला नाही विकत घेऊ शकत.
पैशाची दादागिरी महाराष्ट्रामध्ये चालत नाही आणि देशात चालली नाही ना. उत्तर प्रदेशमध्ये काय झालं? अहो तुम्ही अयोध्या हरलात. अयोध्या रामाशी संबंधित असलेल्या प्रत्येक जागेवर तुमचा पराभव झाला. प्रत्येक जागेवर. म्हणजे देशात जे श्रीरामाची स्थान आहे तिथे गेले दक्षिणेतील शेवटच्या जागेपर्यंत सगळ्या जागा जिथे तिथे रामस्पर्श झाला होता, श्रीरामाचा स्पर्श झाला होता, तिथे तिथे तुम्ही हरलात. का? कारण का रामाला जन्मालाच आम्ही घातला असे तुम्ही वागता. आता हा मुद्दा असेल तुम्हाला वाटतं येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये एक हा मुद्दा आणि दुसरा संविधानाचा मुद्दा. आता संविधान स्वतः अमित शहा बोलले की मुस्लिम पर्सनल लॉ आम्ही काढून टाकणार, शर्यत रद्द करणार. कारण का ज्या दिवशी त्यांनी सांगितलं, घोषणा केली 400 पार, तेव्हा इथल्या सर्वसामान्यांना कळलं की संविधान आर पार. लोकसभा निवडणूक ही फेक नरेटिव्ह वरती तुम्ही जिंकली किंवा फेक नरेटिव्हच्या माध्यमातून तुम्ही जनतेच्या मनात संभ्रम निर्माण केला असा आरोप तुमच्यावरती मेन आरोप आहे तो संविधानाबद्दल आहे. जी. आणि मी त्याचं उदाहरण दिलं ना की तुम्ही तुमच्या तोंडात न बोल. तुमच्यातले 42 उमेदवार, महादेशभरातील 42 उमेदवार आम्ही संविधान बदलणार आहोत अशी बोलण्याची हिंमत कशी दाखवतात? 1950 साली आपण समान पातळीवर आलो ना. अजून समान आहोत असं माझं मतच नाहीये. पण कमीत कमी कायद्याने तरी समान आणलं ना. नाही तर मनुस्मृतीच्या कायद्याप्रमाणे शूद्राला तर अधिकारच नाही काय. म्हणजे शूद्र स्त्री असेल तर ती संपली, म्हणजे तिला काही बोलायचंच नाही तिने. आणि क्षुद्र म्हणजे आपण फक्त दलित शूद्र समजतो, नाही, ओबीसी पण क्षुद्रच. ओबीसी मानत नाहीत स्वतःला क्षुद्र, पण ओबीसी पण क्षुद्रच त्यांच्यानुसार, मनुस्मृतीनुसार ओबीसी क्षुद्र आहेत. आणि क्षुद्रांना कुठलंच आरक्षण नाही. म्हणून शिवाजी महाराज क्षुद्र आहेत, त्यांचा तुम्ही राज्याभिषेक मनुस्मृतीला हिंदीत करायचं, उत्तरेमध्ये म्हटलं की ढोर पशुवर नारी सब है ताडन के अधिकारी. त्यातनं तो रेफरन्स आहे. मी तेच सांगतो. मी अजून खोलात जात नाही मनुस्मृतीमध्ये बायकांमध्ये आपल्या भगिनींबद्दल काय लिहिलंय. अहो ते तर महात्मा फुले आली आणि क्रांती झाली, नाही तर आयुष्यात महाराष्ट्रात पोरी शिकूच शकल्या नसत्या. आणि लोकांना पटलं ना, म्हणून लोकांनी स्वीकारण्याने मतं दिली ना, उलटी सुलटी. महाराष्ट्रात दिला ना आम्हाला 31 जागा. आता वाटतं तुम्हाला इतकाच तुम्हाला यश पटेल, काय वाटतं, तुमचा अंदाज काय? तुम्ही आता अंदाज वर्तवत नाही, पण सत्तेत बदल होईल एवढा निश्चित. हमें पक्की खबर मिली की संभाजीराजेंनी विचार करावा शांतपणाने बसून. हा दंगा कोणी केला? त्यांचं नाव पुढे झालं, चुकी त्यांची आहेच. पहिली ठिणगी त्यांनी टाकली. जर हे आरोप साबित झाले तर मी राजकारण सोडेल, नाहीतर ज्यांनी संसदेत आरोप केले त्यांनी राजकारण सोडावं असं अजित पवार म्हणतात. हरल्यानंतर मी मिशी काढीन असं ते म्हणाले होते. काढली का? बीजेपी जे सांगेल तेच ते बोलतील. बीजेपीच्या विरोधात ते कधीही भूमिका घेणार नाहीत आणि अजितदादा कधीही भूमिका घेत नसतात. संभाजीराजेंनी विचार करावा शांतपणाने बसून. हा दंगा कोणी केला? त्यांचं नाव पुढे झालं, चुकी त्यांची आहेच. पहिली ठिणगी त्यांनी टाकली. जर हे आरोप साबित झाले तर मी राजकारण सोडेल, नाहीतर ज्यांनी संसदेत आरोप केले त्यांनी राजकारण सोडावं असं अजित पवार म्हणतात. हरल्यानंतर मी मिशी काढीन असं ते म्हणाले होते. काढली का? बीजेपी जे सांगेल तेच ते बोलतील. बीजेपीच्या विरोधात ते कधीही भूमिका घेणार नाहीत आणि अजितदादा कधीही भूमिका घेत नसतात. संभाजीराजेंनी विचार करावा शांतपणाने बसून. हा दंगा कोणी केला? त्यांचं नाव पुढे झालं, चुकी त्यांची आहेच. पहिली ठिणगी त्यांनी टाकली. जर हे आरोप साबित झाले तर मी राजकारण सोडेल, नाहीतर ज्यांनी संसदेत आरोप केले त्यांनी राजकारण सोडावं असं अजित पवार म्हणतात. हरल्यानंतर मी मिशी काढीन असं ते म्हणाले होते. काढली का? बीजेपी जे सांगेल तेच ते बोलतील.
बीजेपीच्या विरोधात ते कधीही भूमिका घेणार नाहीत आणि अजितदादा कधीही भूमिका घेत नसतात. संभाजीराजेंनी विचार करावा शांतपणाने बसून. हा दंगा कोणी केला? त्यांचं नाव पुढे झालं, चुकी त्यांची आहेच. पहिली ठिणगी त्यांनी टाकली. जर हे आरोप साबित झाले तर मी राजकारण सोडेल, नाहीतर ज्यांनी संसदेत आरोप केले त्यांनी राजकारण सोडावं असं अजित पवार म्हणाले. हरल्यानंतर मी मिशी काढीन असं ते म्हणाले होते. काढली का? बीजेपी जे सांगेल तेच ते बोलतील. बीजेपीच्या विरोधात ते कधीही भूमिका घेणार नाहीत आणि अजितदादा कधीही भूमिका घेत नसतात. संभाजीराजेंनी विचार करावा शांतपणाने बसून. हा दंगा कोणी केला? त्यांचं नाव पुढे झालं, चुकी त्यांची आहेच. पहिली ठिणगी त्यांनी टाकली. जर हे आरोप साबित झाले तर मी राजकारण सोडेल, नाहीतर ज्यांनी संसदेत आरोप केले त्यांनी राजकारण सोडावं असं अजित पवार म्हणाले. हरल्यानंतर मी मिशी काढीन असं ते म्हणाले होते. काढली का? बीजेपी जे सांगेल तेच ते बोलतील. बीजेपीच्या विरोधात ते कधीही भूमिका घेणार नाहीत आणि अजितदादा कधीही भूमिका घेत नसतात. संभाजीराजेंनी विचार करावा शांतपणाने बसून. हा दंगा कोणी केला? त्यांचं नाव पुढे झालं, चुकी त्यांची आहेच. पहिली ठिणगी त्यांनी टाकली. जर हे आरोप साबित झाले तर मी राजकारण सोडेल, नाहीतर ज्यांनी संसदेत आरोप केले त्यांनी राजकारण सोडावं असं अजित पवार म्हणाले. हरल्यानंतर मी मिशी काढीन असं ते म्हणाले होते. काढली का? बीजेपी जे सांगेल तेच ते बोलतील. बीजेपीच्या विरोधात ते कधीही भूमिका घेणार नाहीत आणि अजितदादा कधीही भूमिका घेत नसतात. संभाजीराजेंनी विचार करावा शांतपणाने बसून. हा दंगा कोणी केला? त्यांचं नाव पुढे झालं, चुकी त्यांची आहेच. पहिली ठिणगी त्यांनी टाकली. जर हे आरोप साबित झाले तर मी राजकारण सोडेल, नाहीतर ज्यांनी संसदेत आरोप केले त्यांनी राजकारण सोडावं असं अजित पवार म्हणाले. हरल्यानंतर मी मिशी काढीन असं ते म्हणाले होते. काढली का? बीजेपी जे सांगेल तेच ते बोलतील. बीजेपीच्या विरोधात ते कधीही भूमिका घेणार नाहीत आणि अजितदादा कधीही भूमिका घेत नसतात. संभाजीराजेंनी विचार करावा शांतपणाने बसून. हा दंगा कोणी केला? त्यांचं नाव पुढे झालं, चुकी त्यांची आहेच. पहिली ठिणगी त्यांनी टाकली. जर हे आरोप साबित झाले तर मी राजकारण सोडेल, नाहीतर ज्यांनी संसदेत आरोप केले त्यांनी राजकारण सोडावं असं अजित पवार म्हणाले. हरल्यानंतर मी मिशी काढीन असं ते म्हणाले होते. काढली का? बीजेपी जे सांगेल तेच ते बोलतील. बीजेपीच्या विरोधात ते कधीही भूमिका घेणार नाहीत आणि अजितदादा कधीही भूमिका घेत नसतात. संभाजीराजेंनी विचार करावा शांतपणाने बसून. हा दंगा कोणी केला? त्यांचं नाव पुढे झालं, चुकी त्यांची आहेच. मला तर असं कळलं की तुम्ही सुद्धा काल काहीतरी तुमचाही तोल सुटला बोलताना. तुम्ही शिवराळ भाषेचा वापर केला. तुम्ही कधीपासून करायला लागला त्या गोष्टी? नाही, मी काल खरंच चिडलेलो होतो. पण मग ते जस्टिफाय करत नाही ना शिवीगाळ करणं. ठीक, त्याच्याबद्दल मी महाराष्ट्राची क्षमा पण मागेन की चुकून माझी एक शिबीक गेली असेल. पण कोणाचं घर उद्ध्वस्त करणं हे चांगलं नाही हो. घरातला करता करविता माणूस जेव्हा 2 वर्ष जेलमध्ये बसतो ना, त्याच्या बायकोचे काय हाल होतात, त्याच्या घराचे काय हाल होतात याचा कधीतरी विचार करावा त्याचा. आणि नंतर कोर्टच सांगतं यांच्यावर काही गुन्हाच नव्हता, पण त्याच्या आयुष्यातली 2 वर्ष गेली ना. आणि जेल हे काही फार म्हणजे नटलेलं सजलेलं असं काय नाही ना. एकटा माणूस जाऊन बसतो तिथे तेव्हा तो त्याच्या विचारांचा किती मोठा संघर्ष त्याच्या मनामध्ये चालू असतो. तुम्ही जरा तुमच्या विरोधात बोललं, जरा काही झालं की पोलीस खोट्या केसेस टाकणं. जशा पद्धतीने पोलीस आज वापरले जात आहेत हे पोलिसांनाही पटत नाही. तशा पद्धतीने पोलीस कधीच वापरले गेले नव्हते. पण साहेब तुमच्यावर असा आरोप झाला आहे काय
की तुमच्याकडे सुरक्षा रक्षक असताना तुमच्या घरी मागे त्या काय एका प्रकरणात तुमच्यावरती आरोप झाले होते पोलिसांनी मी तिथे- परत एकदा सांगतो, हां. काही ठिकाणी कार्यकर्ते चिडतात. हं. कालची जी घटना होती ती कार्यकर्त्यांची चीड होती, हं. म्हणून मी थोडासा कंट्रोल हे केला. हं. माझा नागडा फोटो त्याने टाकला होता. हं. हे 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 तुम्ही सगळं लपून ठेवलेलं आहे. सांभा ऐका, 2015 सालापासून तो माझा सोशल मीडियावर पॅटलाग करत होता. जे काय शिलक्या भाषेत बोलायचं बोलून मी त्याला 2018ला ब्लॉक करून टाकला आहे. माझी सवय आहे, माझ्याकडे 3000 ब्लॉक नंबर्स आहेत. मी कधीच खाली वाचत नाही. जरा वाईट बोलला असेल ब्लॉक. आपल्याला कुठे वेळ असतो. ब्लॉक केल्यानंतर तो फेसबुक बंद अंगावर आला. मी फेसबुक ऑपरेटर नाही आहे, मी फेसबुक जास्त ऑपरेटच करत नाही. मी ट्विटर शिवाय कशावरही जात नाही. कार्यकर्त्यांनी फोटो बघितला. आता आपल्या नेत्याचा नागडा फोटो जर कोणी टाकत असेल, कार्यकर्त्यांचं माथं भडकलं. अहो, मोदींबद्दल लिहिलं तर 3-3 महिने जेलमध्ये ठेवणार ना लोकांना तुम्ही. तो मिसयूज ऑफ पॉवर नाही का? तुमच्या कृतीमधून सुद्धा बऱ्याचदा तुम्हाला बॅकलॅश आला होता. आता मागे तुम्ही महाडला आंदोलन केलं, तर तुम्ही ते आंदोलन करत असताना तुम्ही फोटो फाडला, तर तुम्हाला त्याच्यावरनं बऱ्याच टीकेचं धनी व्हावं लागलं तुम्हाला त्याच्यावरनं. ती असं आहे की उत्साहाच्या तुम्ही बऱ्याच, जसं तुम्ही आता म्हटलं की बोललो की मी विचार करत नाही, तसं मग कृती तुम्ही करून जातात. विचार ती काय विचार न केलेली कृती होते का? असं आहे की मी ते पोस्टर माझ्या हातात आलं, ते मनुस्मृती लिहिलेलं होतं ते पोस्टर आलं माझ्या हातात. त्याच्या साईडला आंबेडकर साहेबांचा फोटो होता आणि मी ते पोस्टर फाडलं. त्याच्यातला थोडासा पार्ट आंबेडकर साहेबांचा फाडला गेला. हे मी नाकबूल केलं नाही. स्टेजवरतीच माझ्या लक्षात आलं, म्हणजे माझ्या लक्षात आणून दिलं गेलं की असं असं झालं. मी स्टेजवरच पूर्ण समाजाची माफी मागितली. समाजाची नाही, देशाची माफी मागितली. कारण का आंबेडकर साहेब एका समाजापुरते मर्यादित नाही. हा देश घडवला कोणी, तर गांधी, नेहरू आणि आंबेडकर. हे 3 नावं मी कायम घेतो. मला आनंद या गोष्टीचा आहे की दुपारपर्यंत माझ्यावर प्रचंड टीका होत होती. साधारण 9 वाजल्यानंतर दलित समाजाचे महत्वाचे जे इंटेलेक्च्युअल नेते आहेत, दया पवारांची मुलगी फारुदा प्रज्ञा पवार, ह्यांनी सगळ्यांनी लिहिलं की जितेंद्र हे जाणून बुजून करू शकत नाही. त्याचा परिणाम काय झाला, तर सकाळी 8 वाजतापर्यंत पूर्ण सोशल मीडियावरती सुरू झालं, ठीक आहे जितेंद्रकडनं चुकी झाली, चला तुम्ही मनुस्मृतीबद्दल बोला. ते झालं होतं मनुस्मृतीवरनं. 135 वर्षानंतर कोणीतरी गेला होता मनुस्मृती जाळायला. आजपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली, त्याच्यानंतर मी जाळली. कारण ती जाळण्यासाठीच आहे. बाबासाहेबांनी राख केलेली. ते पुस्तक बनवलं परत म्हणजे याच सरकारने पुस्तक बनवलं ना, आणि श्लोक आणणार होते. त्याच्यातली मजेची गोष्ट आहे की दलित प्रचंड वैतागले जितेंद्रवर. आपण याचा फायदा घेऊन वातावरण तयार करूया असं बीजेपीने ठरवलं. म्हणून बीजेपीने बैठक घेतली, अनाऊन्स केलं बावनकुळेंनी की जितेंद्र आव्हाडांचे पुतळे अख्ख्या महाराष्ट्रात जाळणार. त्यांना वाटलं दलित रस्त्यावर येतील. माझा जो स्टँड राहिला आहे, मी आयुष्यभर भाषण संपवताना जे जय भीम म्हणतो, मी मनातनं आंबेडकर आहे. मी माणूस म्हणून जगतो, त्याचं खरं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. नाही तर तुला आणि मला माणूस म्हणून जगताच आलं नसतं. म्हणजे तू पण त्याच्यात आहेस, मी पण त्याच्यात आहेस. त्याला बाप मानावंच लागेल ना आपल्याला. आणि मी त्यांना बाप मानतो हे संपूर्ण समाजाला माहिती आहे. मी काही लपून काही करत नाही. मी काही दलित नाही आहे. पण जेवढं ओबीसी समाजासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं, करून ठेवलं, ज्याच्यामुळे ओबीसी समाजाला आरक्षण मिळालं, ज्याच्यामुळे त्यांचं शिक्षण झालं, त्यांचा प्रोग्रेस झाला, तो ओबीसी समाजाचा खरा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आहेत. हा सगळा पूर्ण पिंडच बदलला राजकारणाचा. 100% 100%. तुम्ही कारण मी तुम्हाला काय विचार, तुम्ही विद्यार्थी चळवळीत राहिलात, अनेक आक्रमक आंदोलन तुम्ही केले. 80 सालापासून बघत आलो. बरोबर. कॉलेजची पहिली निवडणूक 80 सालात लढलो. 80 पासून हेच धंदे करतोय. पण राजकारण ज्या दिशेने जात आहे, मला विचाराल तर आता ते अंगात आहे म्हणून, म्हणजे ते अंगात आल्यासारखं होतं म्हणून, नाही तर राजकारणात राहण्यात काहीही मजा नाही. हे जितेंद्र आव्हाड सांगतात तुम्हाला कंटाळा आला राजकारणाचा. खरं तुम्ही हाडाचे राजकारणी आहात. तुम्ही राजकारणी नाही, तुमच्या जेव्हा कार्यकर्ते आहात हाडाचे. हां,
पण तुम्हाला असं वाटतं सोडून द्या राजकारण? कार्यकर्ता म्हणून जे आपण मजा घ्यायचो. हम्म. म्हणजे मला माहिती आहे, आउटलुक मॅगझिनमध्ये खोटी बातमी शरद पवारांविरुद्ध छापून आली होती. मी विटीचे सगळे आउटलुकचे स्टॉल बंद करून टाकले होते. शेवटी मालकाने फोन केला पवारसाहेबांना. पवारसाहेबांनी मला बोलवलं आणि विचारलं की आउटलुकला काय झालं आहे. म्हटलं साहेब खोटी बातमी छापली तुमच्याबद्दल. मला त्यांनी सांगितलं अरे व्यक्ती स्वातंत्र्य आहे की नाही. त्यांनी छापलं ठीक आहे, लोक वाचतील. पण म्हणजे ते जे होतं ती आता मजा नाही राहिली. कंटाळा आला राजकारणाचा एकंदरीत सगळ्या. म्हणजे ती जी मजा घ्यायचो, पण मजा आय यूज टू एन्जॉय. आता नाही. कारण आय एम अ पॅशनेट पॉलिटिशियन. मी 24 तास तेच करत असतो. पण आता असा तो जो सॅटिस्फॅक्शनचा भात असतो हम्म. की अंतर्मनातनं एक तुम्हाला सुख मिळत असतं की मी आज ह्याचं काम केलं, हॉस्पिटलला हिला मदत केली, आज असं केलं तसं केलं. ॲट द एंड ऑफ द डे मी समाजाला मदत केली ह्याच्याने झोपून जातं. पण मग आता या अशा उद्विग्न असं तुम्ही निवडणूक लढवणार मुंबऱ्यातनंच परत? नाही, निवडणूक लढवणार ना. दॅट इज अ पार्ट ऑफ अ पॉलिटिकल गेम. पण तुम्हाला एक्साइटमेंट हां ती गेली आहे. ऑफ म्हणजे पॉलिटिक्समध्ये जे आनंद, शेवटी प्रत्येक गोष्ट जी करतो आपण त्याच्यातनं आनंद ते मिळायला पाहिजे ना. पण तुम्हाला असं वाटत का ह्या सगळ्या तुम्ही आता निवडणूक लढताय, तुम्ही आता अशा परिस्थितीत निवडणूक लढवाल, त्यातही तुम्हाला थोडंसं एकटं पाडलं जातं असं वाटत नाही तुम्हाला? नाही मला कधीच एकटं पाडलं जात नाही. नाही. त्याचं उदाहरण सांगू. धनंजय मुंडे यांनी माझ्या विरुद्ध एक आरोप केला की जितेंद्र आव्हाड कान भरतात वगैरे 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 वगैरे. तेच त्या घरामध्ये जाऊन हे दोघं एक होऊ नये असं बोलतात वगैरे वगैरे असं काय काय बोलले. शरद पवार साहेबांची बारामतीला प्रेस कॉन्फरन्स होती आणि शरद पवार साहेबांना हे सगळं विचारलं गेलं. तर ते म्हणाले पहिली गोष्ट, जितेंद्र आव्हाड यांचा राजकीय अनुभव खूप मोठा आहे. त्यांची आणि आमची राजकीय संबंध म्हणजे पक्षाशी संबंध फार जुने आहेत. स्थापनेपासून मी आहे. त्यांनी काय बोलावं कसं बोलावं ह्याची अक्कल त्यांना कोणी शिकू नये, त्याला कोणी शिकू नये, त्याला म्हणजे मला. आणि दुसरी गोष्ट, जितेंद्र आव्हाड घेतात ही पक्षाची भूमिका असते. खरं ते असं काही म्हणजे मला कधी म्हणाले नाहीत की ती मांड वगैरे. त्यांनी मला आजपर्यंत एकदाही सांगितलं नाही की तू हे मांड म्हणून. एकदाच फक्त नितीन गडकरींवरती पुरतीचा आरोप झाला तेव्हा त्यांनी मला सांगितलेलं जितेंद्र 100% नितीनची बाजू घ्यायची. नाहीतर ते मला कधीच सांगत नाही जितेंद्र तू काय बोलला, कसं बोलला, कुठे बोलला, कशाला बोलला, कधीच नाही. पण एक मिनिट, तेव्हा तुम्ही विरोधी पक्षात होतात, गडकरी विरोधी पक्षात असताना सुद्धा, भाजपचे नेते असताना सुद्धा पवारांनी हे सांगितलं तुम्हाला की पवारांची त्यांची बाजू घ्यायचं सांगितलं. हीच तर पवारांची ताकद आहे. ही इज फेअर. गोपीनाथ मुंडेंनी टीका केल्यानंतर रात्री 3 वाजता डीजीला बोलवून त्यांची सिक्युरिटी तिप्पट करा, त्यांना काही होता कामा नये असे सांगणारे शरद पवार आहेत. आता हल्ला झाला, अरे साले 2 अजून यांच्या काढून घ्या पोलीस, म्हणजे मोकळा करायला, म्हणजे यांना शिरायला सोपं दिलं आतमध्ये. अशी भूमिका आजच्या राजकीय नेतृत्वाची असते. शरद पवार येतो. टू अंडरस्टँड हिम यू नीड एजेस. जे शरद पवार आणि म्हणजे जे गोपीनाथ मुंडे त्यांच्यावर सातत्याने टीका करत असत, त्यात शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे बसून म्हणजे ते ऊस कामगारांचा तोडगा काढायचे की नाही. हे महाराष्ट्राचं राजकारण आहे. पण मी तुम्हाला एकटा पडतो कारण तुमच्या विरोधात नेहमी तुमच्या जवळच्याच व्यक्तींना तुमच्या समोर आणलं जातं. म्हणजे एकेकाळी तुमच्या सगळ्यात जवळचे मित्र होते प्रताप सरनाईक, मग तुमच्यात दुरावा झाला, मग तुम्ही वेगवेगळ्या पक्षांमध्ये राहिलात, विरोधी भूमिका राहिली. आताही तुमच्या जवळचे एक काळचे असणारे नजीब मुल्ला कदाचित तुमच्या विरोधात उमेदवार असेल असं म्हटलं जातात. असं आहे की प्रत्येकाला महत्वाकांक्षा असते. बरं, ती पूर्ण करण्यासाठी लोक मार्ग शोधत असतात. आणि मग अजितदादांसारखे नेते असतात, त्यांच्या हाती असं कोण लागलं की बरोबर त्याचा वापर होतो. त्याच्यात नवल काहीच नाही ना. पण आता पक्षात असं अजित पवारांचं म्हणणं आता सगळं ठीक आहे कारण आम्हाला असं बाहेर आमच्या पक्षात काही अडचण नाही, सगळं आलबेल कारण आम्हाला सगळं व्यवस्थित आहे. सगळं तुम्हाला काय प्रश्न विचारायचे ते मला विचारा, मी तुम्हाला 1 मिनिटात. बघा मग अगदीच तुम्हाला सांगतो, बघा मग रोहित पवार, जयंत पाटील यांच्याबद्दलची स्टेटमेंट्स वेगवेगळी, त्यांच्या चेहऱ्याला तुमचं एक दिशेला आहे असं आम्हाला कळलं. सगळ्यांची माझं एक दिशेला आहे, सगळ्या नेत्यांची माझं कोणाशी म्हणजे माझं कोणाचं संघर्ष आहे सांगा बरं. पक्षात विचार मला सांगा ना. खुला संघर्ष तर नसेल पण माझा अंतर्गत संघर्ष सांगा.
कारण का मी कोणाच्या स्पर्धेतच नाही. मला काय मुख्यमंत्री व्हायचं नाही, मला काय मग उपमुख्यमंत्री रोहित व्हायचं पवारांशी नाही. बरं आहे तुमचं सगळं सगळं अगदी उत्तम आहे. कारण मध्ये मध्ये त्यांची एक स्टेटमेंट आली होती मधल्या काळामध्ये, बोलताना कोणी विचार करावा, काही लोक उत्साहात बोलतात वगैरे. आता कसं आहे की रोहित पवार हे शेवटी नाही म्हणायला गेलं हां. तरी राजकारणात त्यांचं पदार्पण आहे. हम्म. तेव्हा कधी कधी तो ते उत्साहात बोलतात, ठीक आहे ना, चलता है, उसमें क्या है. पण आता मग या स्थितीमध्ये पक्षाचं नेतृत्व जे करतात, निवडणुकांमध्ये तुमच्या पक्षाचा कोणी चेहरा असेल मुख्यमंत्री पदाचा? नाही नाही, सामुदायिक जेव्हा आपण निवडणूक लढवतो हम्म. तेव्हा मुख्यमंत्री कोण व्हावा हे प्रोजेक्ट करणं हे चुकीचं आहे. किंवा 3 पक्षात आता तुमचं ते युती असं आहे. आहे, ते पुढे जसं जसं जाईल तसं तसं ठरत जाईल ना. हम्म. नाही, कारण आता बघा जशा निवडणुका जवळतील सर्वेज येत राहतील, कोण मुख्यमंत्री पदाचा चेहरा असं म्हटलं जाईल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला वाटलं तुमच्या पक्षाकडनं कोण असावा चेहरा? आणि आमच्याकडनं काय अजून चेहऱ्याची चर्चा पण नाही. आमच्याकडे आता सीटचा सर्वे चालू आहे. साधारण 100च्या जवळपास जागा आम्ही लढवू. यावेळेस कमी लोकसभेत का कमी जागा लढवणार? कारण लोकसभेत तुम्ही कमी जागा लढवल्या होत्या. स्ट्रायकिंग रेट बघा, हम्म. 10-9 आहे. कारण का साताऱ्याची जागा आम्ही जिंकल्याच जमा आहे. हो. त्या चिन्हामुळे आमची ती जागा गेली. 10 मधल्या 9 जागा निवडून आणल्या. मला आठवतं शरद पवार साहेब, मी आणि जयंत पाटील साहेब बसलो होतो. आम्हाला दोघांनाही त्यांनी सांगितलं की तुम्ही जेव्हा चर्चेला जाल तेव्हा लक्षात ठेवा, उगाच जास्त जागा मागवू नका, हम्म. ते उगाच तिथे भांडणं करू नका. आपल्याला जेवढ्या जागा पाहिजेत तेवढ्या घ्या. या जागा आहेत, या अग्रहाने मागा आणि ह्या आपण जिंकायच्या. बरं, म्हणजे जिंकणं जसं तुमच्या विनेबिलिटी हा तुमचा क्रायटेरिया असेल. बस, आणि प्रत्येक पक्षाने तेच ठेवलं पाहिजे. पण मग 100-180 असं काही ठरलंय का? नाही नाही, अजून बैठकच झालेलं नाही तर ठरणार कसं. बरं, तुम्हाला नाही इच्छा? तुम्हाला वाटत नाही आपण मुख्यमंत्री वगैरे? शी 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 शी. आपली फारच झीड करता. अहो, मी काय बोलतो, जाऊ द्या, मी याच्याबद्दल आम्ही मुख्यमंत्रीपद विचारा, तुम्ही ज्या प्रकारे झीड करला तर मुख्यमंत्रीपद कोणाला आवडेल? तुमच्या ठाण्यात एक मुख्यमंत्री आहेत तुमचे मित्र, नाही, मित्र होते ते, आता नाही आहेत. नाही आता ते मुख्यमंत्री आहेत. पण आता तुमची मैत्री आहे की नाही पूर्वीसारखी? मी सांगितलं ना, पूर्वी ते माझे मित्र होते, आता ते मुख्यमंत्री आहेत. कसं आहे ना, ठाण्यामध्ये तुमचं आणि त्यांच्या राजकीय मैत्रीच्या खूप चर्चा असायच्या. तुम्ही भले विरोधी पक्षात असले तरी तुमचं एकमेकांना पूरक असं राजकारण राहिलेलं आहे. आता पूरक तसं नाही, पण आम्ही दोघांना एकमेकांना खेटत नव्हतो कधी. अच्छा. हे खेटाखेटीचं जे राजकारण आहे ते आम्ही दोघांनी कधीही केलं नाही, त्यांनी पण केलं नाही. म्हणजे त्यांच्या हातात महानगरपालिका असताना देखील त्यांनी जितेंद्रचं हे काम करू नका, जितेंद्रचं ते काम करू नका, हे अडवा, असं एकनाथ शिंदेंनी कधीही केलं नाही. मधल्या काळात अशा चर्चा की तुम्हीच त्यांच्या विरोधात उभे राहाल तिथनं, अशी तुमची इच्छा आहे किंवा तुम्हाला असं काही सांगण्यात आलं? असं मी कधीही बोललो नव्हतं, मला कोणी सांगितलेही नाही. ही चर्चा कुठे होते मला पण माहीत. मी माझा मतदारसंघ आहे ना सुरक्षित माझा, बरं. मी अगदी पालन पोषण करून बालकासारखा त्याला गल्ले लठ्ठ केलेला आहे. तो मतदारसंघ सोडून मी कशाला कुठे जाऊ. आता धर्मवीर 2 येतं. मला एक फक्त पिक्चरबद्दल नाही विचारतो, मला त्याच्यामध्ये नवीन आहे, त्याच्याबद्दल खूप टीका आम्हाला बघायला मिळते. तर शिवसेनेने खूप त्यात आक्रमक टीका केलेली आहे. तुम्ही तर आनंद दिघेंना बघितलं पण आहे जवळनं, तर त्या विषयावर न बोललेलं बरं. बरं, कुठल्या पहिल्या अग्निवीर त्या काय धर्मवीर बद्दल पण बोललो नाही मी, दुसऱ्या धर्मवीर बद्दल पण बोलणार नाही. कारण मी ठाण्याचं राजकारण 80 सालापासून बघतोय जी, आणि अगदी जवळनं बघतोय. त्यामुळे मला त्या राजकारणाबद्दल काहीच बोलायचं नाही, काही म्हणजे काहीच नाही. तुमचे कसे होते संबंध दिघे साहेबांशी, आनंद दिघेंशी? अतिशय चांगले, अतिशय चांगले. म्हणजे त्यांच्या चहा, म्हणजे ते जेव्हा सकाळी उठायचे तेव्हा काही निवडक व्यक्तींना ते पहिल्यांदा प्रवेश द्यायचे त्यांच्या आनंद मठात. एक होते अरुण दातार, ते पेपरचे सगळ्या पेपरची डीलरशिप त्यांच्याकडे होते. दुसरे होते नंदकुमार वाघ, ते लोकसत्तेचे संपादक होते ना, त्यांचे बंधू. आणि तिसरा होता टिंब, म्हणजे बंटी, म्हणजे जितेंद्र आव्हाड. टिंब? ते मला टिंब म्हणायचे. का बरं टिंब? त्यांचा चॉईस. आनंदी आहे. हा इंटरेस्टिंग आहे, मला हा न ऐकलेला एक किस्सा आहे. त्याच्यामुळे आम्हाला तिघांना प्रवेश असायचा. आणि सकाळचे आनंदी म्हणजे इट वॉज ऑलवेज अ डिफरंट एक्सपिरियन्स. म्हणजे सकाळी मी जेव्हा त्यांना भेटायचो तेव्हा एक वेगळे आनंदी असायचे. म्हणजे कम्प्लीट लिबरल. म्हणजे मला आठवतं मायकेल जॅक्सन येणार होता तेव्हा त्यांचे ते केस असे कुरळे होते ना, त्यांनी असे केस वगैरे असे केले आणि म्हणाले मी थोडासा असा नाचलो तर मायकेल जॅक्सन सारखा नाही दिसणार. दॅट वॉज आनंदी. पण 11 वाजल्यानंतर जेव्हा ते स्वतःच्या खुर्चीत येऊन बसायचे, इट वॉज अ चेंज्ड आनंदी. अच्छा, हे सगळं बघितलेला माणूस आहे मी. त्याच्यामुळे मला फार काही गोष्टी कोणाला सांगायच्या नसतात. जाऊ दे, आपल्याला काय करायचं आहे, आपलं जीवन आहे, आपण जगावं.
तुम्हाला असं वाटलं नाही कधी की आपला एक असा तुम्ही एकदम कूल असे ट्राउझर्स शर्ट्स असे फोल्ड केलेल्या बाह्या तुम्ही असं तुम्हाला असं वाटतं की राजकीय नेत्यासारखं पांढरे कपडे जॅकेट घाला तुम्ही असं पण एकदम का अशी आपली ओळख करून द्यावी की मी राजकीय नेता आहे? हां. सर्वसामान्यांसारखं राहावं आपल्याला. हां. वाय शुड पीपल फील दॅट ही इज अ पॉलिटिकल लीडर? पीपल शुड टेक यू ॲज अ कॉमन मॅन. हं. अहो, जर फ्रान्सचा प्राईम मिनिस्टर सायकल चालवत प्राईम मिनिस्टर्स ऑफिसमध्ये जातो, काय त्याच्यात चुकीचं काय आहे? फॉर्मल कपडे घालत इन्फॉर्मल ह्याच्यात जीन्स बिन्स घालून कॅनडाचा प्राईम मिनिस्टर जातो. साहेब खूप छान वाटलं आज एकदम मनमोकळ्या गप्पा आपण मला आणि खऱ्या अर्थाने गप्पा झाल्या आणि आपण जरी टू द पॉईंट म्हटलं असं तरी आज आपल्या खऱ्या अर्थाने आगळपगळ अशा गप्पा झाल्यात. पण तुमच्या काही गोष्टी आहेत म्हणजे आपण या राजकीय परिस्थितीवर जरी चर्चा करत असलो तर या निमित्ताने तुमची एक वेगळी बाजू देखील आम्हाला या निमित्ताने बघायला मिळाली. आज वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही आज ज्या बोलताना सांगितल्या तुम्हाला नाही जाणवल्यात, प्रेक्षकांना जाणवतील त्या बघताना. पण खूप खूप आभार. तुम्ही आज झी 24च्या स्टुडिओमध्ये आलात, त्या कार्यक्रमात सहभागी झालात. झी 24च्या वतीने आपले खूप खूप आभार. थँक्यू. आभार. नमस्कार. मूकबधिरांच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. मी रेश्मा साळुंखे धामणकर आणि माझ्यासोबत आहेत सोनिया शर्मा. अयोध्येत अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी प्रशासनानं मोठी कारवाई केली. आरोपी समाजवादी पक्षाचे नेते मोईन खान यांच्या घरावर आणि बेकायदेशीर बेकरीवर प्रशासनानं कारवाई केली. तसंच त्यांची मालमत्ता